आकाशवाणी मुंबई केंद्र. आकाशवाणीच्या संग्रहातल्या ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या सुषमा देशपांडे यांनी घेतलेल्या खास मुलाखतीचा भाग पहिला सादर करीत आहोत. काकडे काका नमस्कार. नमस्कार. आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये अरुण काकडे, नाटकाशी एक पूर्ण वीण असलेलं व्यक्तिमत्व असं म्हणता येईल अशी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे. गेली 60 वर्ष काकडे काका नाटक करताय. मी नेहमीच म्हणते की नाटकात नाटक करणारा सगळ्यात मोठा तरुण कोण, तर ते म्हणजे अरुण काकडे. पण वय वर्ष 80 असा हा माणूस आपल्याकडे आलेला आहे आणि त्यांच्याशी आपण त्यांनी आजवर केलेला नाटकाचा प्रवास ह्या संदर्भामध्ये गप्पा मारणार आहोत. काकडे काका, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. धन्यवाद. आपण नाटकाच्या विषयापूर्वी थोडंसं बोलू की तुम्ही मुळामध्ये कुठून आलेले आहात. तुम्ही पुण्या मुंबईचे नाही आहात आणि तुम्ही कुठून आला आहात आणि तुम्ही पुण्यापर्यंत कसे पोचलात हे अगदी खरं म्हणजे थोडक्यात हवंय. आता मी आलो खेड्यातून. हां. अतिशय खेडेगाव. जन्म 1932 सालचा जानेवारीतला. म्हणजे आज आता मी 2012 साली तुमच्याशी बोलतोय. बरोबर. निरा नरसिंहपूर म्हणून पुणे जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे. त्या गावात मी त्यावेळेला मराठी 4थी पर्यंतच शिक्षण घेतलं. पुढे शाळा नव्हती म्हणून मला पुढे शिकायचं होतं. माझ्याबरोबरचे त्यावेळचे जे काही माझे विद्यार्थी होते त्या वर्गात ते आपापल्या कुणाकडे तरी निघून गेले. म्हणून मला सारखं जाणवायला लागलं की आपण आता गावात पुढे काय करणार. म्हणून मग शिक्षणासाठी म्हणून मी घराबाहेर पडलो. बर. आणि तिथून मग जो कोणी नातेवाईक मला ठेवून घेईल त्याच्याकडे राहत पडेल ते कष्ट करत, नादारी घेत, फ्रीशिप घेत, असं करत मी शिक्षण सुरू केलं. आणि सगळं करता करता मी महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावातून कुणी काका मामा आत्या या सगळ्यांच्याकडे मी हिंडत त्यांना हे करत आणि मी 7वी पर्यंत तरी तेवढं शिकलो. पण नंतर पुन्हा मला पुढे शिकायचं आहे म्हणून मग मी धारवाडला माझ्या आत्याकडे गेलो आणि तिथं मी मग शिकलो. तिथं सगळं काम करत तिथं सगळं काम म्हणजे मला असं आठवतंय की मी जोपर्यंत शिकत होतो तोपर्यंत बिगारीत काय पाटी पेन्सिल घेतली असतील वडिलांनी तेवढीच. पुढे मग वही नाही, पाठी नाही, पुस्तक नाही, काही नाही. पण अशा पद्धतीने मग मी शिकत गेलो. आणि तिथून मग 49 साली मी त्यावेळची SSC ते झाल्यानंतर पुन्हा मी पुढे शिकायचंय म्हणून 1 वर्ष कुठेतरी नोकरी केली. 1 वर्ष. आणि पुन्हा मी तिथून आमच्या वाडिया कॉलेजला पुण्यामध्ये आमच्या गावचेच प्रोफेसर NG सुरू. मग मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पाया पडलो. म्हटलं मला शिकायचंय. ते म्हणलं कष्ट करायची सवय. म्हटलं आहे कष्ट आणि मी म्हटलं मग आमची मैत्री आहे. मी कष्ट वाटेल तेवढे करीन. आणि मग वाडियामध्ये त्यांनी मला स्टुडंट मॅनेजर आणि मग शिक्षण मोफत, राहायला जेवायला सगळं तिथं सगळं मोफत. आणि मग तिथं मी असं शिकत गेलो आणि तिथून कुठंतरी मला या माध्यमाचा परिचय होत गेला. तसा लहानपणी देखील जेव्हा आम्ही 4थीमध्ये होतो तेव्हा एक त्र्यंबक मास्तर म्हणून आम्हाला शिक्षक होते. त्यांनी आमच्याकडून आमच्या 4थीच्या वर्गातल्या लोकांच्याकडून त्या वर्षी 3-4 अशा एकांकिका बसवून घेतल्या होत्या. एक ते म्हणजे भक्त ध्रुव, त्याच्यातला एक संवाद होता. नंतर एक पुस्तकातला धडा होता जांभळांचा रंग म्हणून, तोही त्यांनी आमच्याकडनं करून घेतला. आणि दुसरं तिसरं महत्वाचं म्हणजे की ऑर्केस्ट्रा त्यांनी आमच्याकडनं अशा पद्धतीने बसवून घेतला होता की ज्यात वाद्यच नव्हती. म्हणजे आपलं तोंड, आपला आवाज त्याच्यातून तोच त्याने संबंध ऑर्केस्ट्रा बसवून घेतला होता. प्रत्येकाने निरनिराळ्या, आम्ही 5 जण होतो, प्रत्येकाने निरनिराळ्या वाद्याचे आवाज काढत ते घुमवत अशा पद्धतीनं एक ताशा होता, ढोलक होतं, पिपाणी, अशा सगळ्या याच्यातून तो एक ऑर्केस्ट्रा. म्हणजे कुठंतरी त्या मास्तरामध्ये अशा काहीतरी इनोव्हेटिव्ह पहिल्यापासून असं नवीन काहीतरी करायची त्या मास्तरच्या डोक्यात होतं. ते मला अजूनही आठवत आहे. म्हणजे तिथं ते करायचे संस्कार झाले असण्याची शक्यता आहे. नक्कीच. आणि त्यानंतर जेव्हा मी वाडियाला आलो तर तिथे
माझे पहिले गुरु नाटकाचे भालबा केळकर यांच्याशी माझा तिथे संबंध आला बर. आणि तो मग इतका दृढ होत गेला. नाही पण काका, नवरोजी वाडियाला आल्यानंतर तुम्ही नाटकाशी तुमचा बाकीच्या संबंध आला, तरी तुमची आणि भालबांची भेट कुठे झाली? त्यांचं नाटक पाहायला गेलं होतं तुम्ही? नाही, काय होतं, ज्यावेळेस मी वाडियामध्ये आलो त्या वर्षी, पहिल्या वर्षी आम्ही बोकिलांचं लगीन खाई हे नाटक केलं होतं. बर. आणि त्या नाटकामधून हळूहळू हळूहळू मी इन्व्हॉल्व्ह होत गेलो. आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी भालबा आमच्या वाडियाला प्रोफेसर म्हणून आले. बर. पहिले ते फर्ग्युसनला होते, ते नंतर आमच्या वाडियाला आले. बर. वाडियाला आल्यानंतर तिथं मग दुसऱ्या वर्षी, दरवर्षी आम्ही आमच्या गॅदरिंगला एक मराठी नाटक करत असू. बर. आणि म्हणून मग तिथं भालबांच्या हाताखाली पहिल्या वर्षी की भ्रमाचा भोपळा बर आत्र्यांचं नाटक केलं. बर. आणि तिथून मग सुरुवात झाली. पण भ्रमाचा भोपळामध्ये तुम्ही काम केलं होतं? कामही केलं होतं, सगळं केलं होतं. आणि तिथून पुन्हा मग मी, भालबाने मला पेडीएत घेऊन गेले, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन मध्ये भालबा मला घेऊन गेले. आणि तिथं मग मला एक एक गोष्टींचा परिचय होत गेला. नाटकाची विविध अंगांचा परिचय होत गेला. आणि तिथं जेव्हा गेल्यानंतर पीडीए मधले जे संबंध कलाकार होते, तिथे डॉक्टर लागू होते, ताराबाई घारपुरे होत्या, श्रीधर राजगुरू होता, नंतर जयंत धर्माधिकारी होता, नंतर वासुदेव पाळंदे होता. ही सगळीची मंडळी होती, सुशिक्षित मंडळी होती. आणि त्यावेळेला काय होतं की नवीन नाटककार कोणी नव्हता. म्हणजे असलेल्या नाटकातूनच चांगली नाटकांची निवड करत ती नाटकं करायची. अशा पद्धतीने त्यावेळेला नाटकं होत असत. म्हणजे आत्र्यांची नाटकं होत असत. बरोबर. त्यावेळेला एक तो जमाना असा होता की कुठंतरी करमणूक प्रधान नाटकं, कारण ह्या आपण ज्या परंपरेचा विचार जर केला, मराठी रंगभूमीच्या परंपरेचा, तो स्थित्यंतराचा काळ होता. नवीन सुशिक्षित पिढी कुठेतरी स्वातंत्र्योत्तर काळात तिथे पुढे यायला लागलेली होती. आणि आता तेवढी हाऊस राहिलेली नव्हती. काहीतरी निश्चितपणे आपल्याला करायचं आहे आणि सातत्यानं करायचं आहे, ही जाणीव तेव्हा सगळीकडे होऊ लागलेली होती. आणि त्याच वेळेला, त्यावेळेला द्विभाषिक महाराष्ट्र राज्य होतं. त्यांनी नाट्य स्पर्धा सुरू केली. म्हणजे नाटक करायला एक आम्हाला प्रयोजन मिळालं, एक कारण मिळालं की स्पर्धेकरता नाटक करायचं आहे आणि राज्य पातळीवर करायचं आहे. त्यामुळं त्या ताकदीचं नाटक केलं पाहिजे, कुठेतरी ही जाणीव. आणि मग ते हाऊस जरा बाजूला राहिली आणि एक कमिटमेंट तिथं आली. चांगलं नाटक करायची हाऊस, म्हणजे काय ते होतं, पण म्हणून ते हाऊसी म्हणायचे. पण नंतरच्या हेतून आम्हाला नाटक करावं लागायचं. त्यावेळेला तर एक स्पर्धा आहे, त्याच्यात महत्वाचा भाग होता स्पर्धे. आणि मग सातत्य नाटक आम्ही करत गेलो की मग आता एकदा करायचं म्हटल्यानंतर फक्त स्पर्धेपुरतच मर्यादित न राहता नाटक हा विषय महत्वाचा झाला. सगळं स्वतंत्रपणे सुरुवात करत राहिली. आत्र्यांची नाटकं त्या काळात तुम्ही करत होता? होय. एक पीडीए मध्ये आणि पुन्हा वाडिया कॉलेजमध्ये. वाडिया कॉलेजमधली माझी नाटकं दरवर्षी चालत होती, तेही मी करत होतो. आणि पीडीए मध्ये दोन्हीकडेही माझं सातत्यानं चालू होतं. आणि शिक्षणही चालू होतं. बरोबर. शिक्षण चालू होतं, ती नोकरी चालू होती, बाकी सगळं चालू होतं. म्हणजे त्या नोकरीसाठी मला सकाळी 6 वाजता उठायला लागायचं. 6 वाजता उठलं की त्या मेसमध्ये, आमच्या त्यावेळेला आतासारख्या डेअरी वगैरे नव्हत्या, तर तो येरवड्यावरून टांग्यातनं दूध आणायचा. तो दूध आणून दूध घ्यायचं. कारण मेस, कॅन्टीन आणि हॉस्टेल तिन्ही कॉलेजतर्फे चालवलं जायचं. आणि त्यासाठी आम्ही स्टुडंट मॅनेजर म्हणून ते सगळं बघायचो. एक फक्त तो मॅनेजर होता, तो पेड होता, बाकी आम्ही सगळे स्टुडंट मॅनेजर. मग ते मेसमधलं काम बघितलं की मग मी कॅन्टीनमध्ये जायचं. कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर कॅन्टीनचं सगळं सुरू केल्यानंतर मग दुसरा माझा एक सहकारी असायचा. मग आम्ही दोघं जण आमच्या आपापले पिरियड कसे आहेत ते ॲडजस्ट करून कॅन्टीनमध्ये 5 वाजेपर्यंत काम. त्याच्यानंतर ते संपलं की रात्री पुन्हा मेसमध्ये. कारण आमच्याकडे मेस होती, हॉस्टेल होतं.
ते मेसची कामं आम्हाला करायला लागायची. सगळी स्टुडंट्स मॅनेजर यायचे आणि दोन्ही प्रकारचे मेस, एक व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असे आणि जवळजवळ 200 विद्यार्थी आमच्याकडं कॉलेजमध्ये हॉस्टेलला होते, विद्यार्थिनी होत्या. अशी आमच्याकडे 3-4 हॉस्टेल्स होती एवढ्या. आणि तो वाडिया कॉलेज म्हणजे कॉस्मोपॉलिटन कॉलेज म्हणजे कशा प्रकारचे विद्यार्थी असतील आणि त्यांना कसं तोंड देत असो आम्ही. पण ते झाल्यानंतर मग तुम्ही पीडीएच्या तालमी म्हणून. आणि त्यावेळेला काय होतं की पुण्यामध्ये रात्री तालमी असायच्या, दिवसा तालमी कुठेही नसायच्या. आणि त्यावेळेचा पुण्याचा परिसर इतका मर्यादित होता, परीख एवढा मर्यादित होता की रात्री सगळे जेवण करून आरामात 5-10 मिनिटात डेक्कनमध्ये त्यावेळेला शिशुविहार इथं नाटकाच्या तालमी होत असत पीडीएच्या. तिथं आरामात यायच्या, सगळे तिथे यायच्या. मी फक्त सायकलवरनं वाडियावरनं संगम ब्रिजवरनं 10 मिनिटात तिथे पोहोचायचो. बर. पण रोज तालमींना यायला लागलो, रोज तालमीला यायला लागलो. आणि मग इकडं पण माझे संबंध नाटकाची निर्मिती करायची, इथं पण सगळे एक माझ्या डोक्यावर यायला लागलं, कॉलेजमधलंही पण. आता म्हणजे तिथं काय झालं, कॉलेजमध्ये पुन्हा मला त्यांनी वाङ्मय मंडळात सेक्रेटरी केलं. आता या सगळ्या उच्चापत्ती करायला लागल्यानंतर माझं तिकडे अभ्यासात लक्ष कमी होत थोडं गेलं, पण चालू होता. पण तशा पद्धतीमध्ये मग इकडं जास्त माझं लक्ष केंद्रित व्हायला लागलेलं. नोकरी करायची, कामं करायची आणि रात्री पुन्हा इकडं जायचं. पण ह्याचा अर्थ असा आहे थोडा काका, मला वाटतं की हल्ली आया मुलांच्या परीक्षा घेऊन ठरवतात की काय त्यांना आवडतं, आणि तुम्हाला तुमचं आवड त्या काळामध्ये तुमच्या कळत नकळत तुमच्या उद्योगी प्रकृतीमुळे तुम्हाला ती मिळत गेलेली आहे पूर्णपणे. पण तरी सुद्धा मला थोडासा तपशील असा ऐकायला आवडेल की तुम्ही वाडिया कॉलेजमध्ये केलेली जी काही प्रोडक्शन्स आहेत किंवा जी काही नाटके आहेत तर त्याबाबत थोडंसं सांगा ना. सांगतो ना मी. आता हे सांभाळतीने चाललं होतं इकडं तिकडं. मी साधारणपणे 51 साली गेलो ना, 52च्या तिथं आम्ही केलं. नंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी पुन्हा देखील आम्ही पहिल्या वर्षी आम्ही हे केलं होतं बुकिलांचं. हो, ते तुम्ही मगाशी बोलला. बुकिलांचं. आता बुकिलांचं नाटकही कुठे मिळत नाही ते लगीन घाई, पण त्यावेळेला आम्ही ते केलं होतं. आणि त्यावेळेला माझ्याबरोबर आपला जो विभा देशपांडे आहेत, प्राध्यापक विभा देशपांडे, त्यांचा थोरला भाऊ शंभा देशपांडे म्हणून आमच्या होता. तो त्यावेळेला तो आणि मी. मग त्या तिथून नाटकासाठी पहिल्या आमच्या कॉलेजमधले काही विद्यार्थी आहेत त्यांना घेतलं आणि मग बोकिलांच्या घरी आम्ही गेलो. पण त्यावेळेला काय होतं, भालबा नव्हते त्या वर्षी. पण बोकिलांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला पहिल्यांदाच असं की अनाटकीय कुठंतरी असं, त्याला आपण नाटकीपणाने बोलण्याची आतापर्यंत सवय असायची आपल्याकडे. ते थोडस पहिलेदार वाक्य तशा पद्धतीनं बोलायची. आम्ही बोलत होतो, पण त्या पद्धतीने बोलता बोलता आम्हाला कळायला लागले की याचा विरोधच होत नाही काही. त्याच्यात विनोदाची निष्ठा तर काय कुठं चुकतंय आपलं. म्हणून आम्ही बोकिलांच्या घरी गेलो. बोकील मास्तर म्हणजे अगदी आयडियल मास्टर. मुलांची गप्पा मारत मारत त्यांना कसं शिकवायचं हे बोकील मास्तराने गोष्टी सांगायच्या आणि गोष्टीमधूनच शिकवत राहायचे. तसं आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडनं म्हणलं तुम्ही आधी वाचून दाखवा. म्हणजे लेखकाने लिहिलेलं नाटक प्रथम मी जे ऐकलं ते बोकील मास्तरांचं तिथं. आणि मग आम्हाला समजलं की आपण जसं बोलतो आहोत एकमेकाशी अशा पद्धतीने ते नाटक, नाहीतर आम्ही आपलं राणा भीमदेवी थाटात बोलायचो. आणि त्या दृष्टीनं मग आम्ही ते सुरू केलं. आणि दुसऱ्या वर्षी म्हटलं भ्रमाचा भोपळा, तिथं भालबांनी आमच्याकडनं ज्या पद्धतीने, म्हणजे त्यावेळेला भालबांची नाटक पसरवण्याची दिग्दर्शन करण्याची शैली कशी आहे हे मला तिथून आम्हाला त्यावेळेला जाणवायला लागलं. आणि मुख्य म्हणजे त्यावेळेला एक महत्वाचा शब्द तिथे रूढ झालेला होता, ज्याला आपण वाचिक अभिनय म्हणतो. तर त्यावेळेला तिथे इंटोनेशन, इंटोनेशन बरोबर. इंटोनेशन म्हणजे काय की वाचिक अभिनय. कुठल्या शब्दावर कशा पद्धतीने जास्त जोर देऊन बोलायचं आणि त्यातून अर्थ काढायचा, भाव काढायचा, अशा पद्धतीनं. तसं भालबांच्या हाताखाली शिकता शिकता आम्हाला
ते जास्त महत्वाचं. कारण आपली सगळी नाटकं जी आहेत ती शब्दप्रधान नाटकं आहेत. जास्तीत जास्त आतापर्यंतची, आता कमी कमी होत गेली असतील, पण शब्दप्रधान नाटकं असल्यामुळं आणि मग त्या शब्दातून आपल्याला जे काही सांगायचं आहे ते बाहेर येतं की नाही असं आम्हाला तिथे जेव्हा शिकायला मिळालं भालबांच्या हाताखाली, तेव्हा भालबा स्वतः प्रथम सध्या तुम्हाला सांगायचे. त्यांच्या हातात जसं एखादा म्युझिक कंडक्टर हातात छडी घेऊन ज्याप्रमाणे तसं त्यांच्या हातात नेहमी एखादं काहीतरी असायचं छडीसारखं किंवा असं पट्टीसारखं, आणि मग ते तुम्हाला सांगायचे असं असं असं. आणि काही वेळेला स्वतः बोलूनही दाखवायचे काय आहे त्यातून अर्थ कसा पण एवढंच ते सांगायचे की मी बोलतोय असं तुम्ही बोलायचं नाही, त्याचा अर्थ समजावा म्हणून. तेवढ्यापुरतं मी सांगतोय तुम्हाला. म्हणजे ही शिकवण तेव्हा आम्हाला तिथं पहिल्या, म्हणजे जिथं तुमचा एक पाया तयार होतो या नाट्यकलेचा, तो पाया कुठंतरी आम्हाला भालबांच्या हाताखाली, मला असं तो एक कलाकार म्हणून, एक अभिनेता म्हणून मला तिथे त्याची हळूहळू जाणीव, ते शिक्षण मुळेत गेलं. त्यावेळेला अशा वर्कशॉप्स नव्हते, नाटक करतच सगळं शिकणं. कारण आता ते नंतर त्याच्यानंतर एक वर्कशॉप झाले, निरनिराळ्या युनिव्हर्सिटीमध्ये झाले, NSD मध्ये झाले. म्हणजे आता ते शिक्षण महत्व, आता शिक्षणाचं महत्व आता कळायला लागलेलं आहे आणि आता त्याप्रमाणे प्रशिक्षित कलाकार आपल्याला मिळत जायला लागलेले आहेत. पण त्यावेळेला ते तसं नव्हतं. पण भ्रमाचा भोपळा तुम्ही केलात भालबांच्या बरोबर, पण भालबांच्या बरोबर अजून तुम्ही त्यांच्या हाताखाली केलेलं दुसरं पुढचं नाटक कुठलं आहे सांगतो ना. पुढे आहेत ना नाटकं, पुढे खूप येणार आहेत नाटकं. सांगा. आता का सायमल्टेनियसली आपण इकडं तिकडे दोन्हीकडे जातो आहोत. त्या वर्षात आता 52 1952 साल चाललंय आपलं, सुरुवातच कुठेतरी चालली. हो, पण म्हणजे महत्वाची आहे काका, त्या 52 सालापासून आजपर्यंत म्हणजे गेली 60 वर्ष तुम्ही नाटकच करताय. पण त्यावेळेचा तो पहिला संस्कार होता, तो पहिला संस्कार, नाटकाचा संस्कार, शब्दसंस्कार त्याला आपण म्हणतो. तो शब्दसंस्कार तिथं प्रथम झाला. बरोबर कळलं ना. म्हणून मी तेवढं सांगितलं की तिथं जो मला शब्दाचं महत्व कळायला लागलं आपल्या नाटकातला, तर तिथं तो झाला. आणि तिथून मग आम्ही इकडं भालबांच्याकडं त्यांची नाटकं होती. त्यांनी त्यावेळेला आग्र्याहून सुटका केलं होतं, नंतर शिरवाडकरांचं दूरचे दिवेही केलं होतं, ते दूरचे दिवेही केलं होतं, नंतर दख्खनचा मोहराही केलं होतं भालबाने. या सगळ्या नाटकाच्या ह्याला निर्मिती प्रक्रियेमध्ये मी श्रीधर राजगुरू, जसे भालबा माझे या, मी त्यांना प्रथम मानतो तसा श्रीधर राजगुरू एक त्याचं व्यवस्थापन आणि संस्था चालवायची, त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं जास्त लक्ष असायचं. आणि तो त्याच्याबरोबर काम करता करता मला थोडं थोडं शिकायला मिळायला लागलं की एक करायचं सगळं, स्वतःची संस्था त्यांची आहे, तर मग याच्यामध्ये आर्थिक व्यवहार कसे बघायचे, प्रत्येक प्रयोगाचं व्यवस्थापन कसं करायचं, तालमीच्या सगळं वेळापत्रक कसं तयार करायचं, या सगळ्या गोष्टी श्रीधर राजगुरू आणि भालबा यांच्या बरोबर मला. आणि ही अंग फार महत्वाची आहे. एकदा तुम्ही नाटक करून गेले की बस संपलं. पण जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं की तुम्ही आता सातत्यानं तुम्हाला पुढे हे करायचं आहे, तर या गोष्टीची जाणीव आणि शिक्षण तुम्हाला मिळायला पाहिजे. म्हणून मी सगळं सांगतो याच्यासाठी, हा जरा थोडासा पाया आहे पुढच्या आयुष्यात. आपण जे काय करतो आहे त्याचा हा पाया आहे. आणि म्हणून तिथं जो पाया घातला गेलेला आहे त्याला एक श्रीधर राजगुरू आणि भालबा अशा दोघांच्यामुळं झालेला तो. आणि नंतर त्याच्यानंतर भालबांच्या घरी त्यावेळेला नवीन नाटककार कोणी येत नव्हते, पण एक नाटककार त्यावेळेला पु ल देशपांडे. आणि तिथं ते भालबांच्याकडे दर रविवारी एखाद्या नाटकाचं वाचन व्हायचं. तिथं मग पु ल देशपांडेंनी अंमलदार नाटकाचं वाचन केलं पहिल्यांदा. पण तेच नाटक नंतर पुण्यामध्ये महाराष्ट्र कलोपासकनी रंगभूमीवर आणलं. ते प्राध्यापक प्र भोपटकर यांनी ते दिग्दर्शित केलेलं होतं. आणि स्वतः पुलंनी त्या सर्जेरावाची भूमिका केलेली होती. आणि त्यावेळेला त्यांचं रसिक प्रेक्षक योजना म्हणून महाराष्ट्र कलोपासक संस्थेची त्यांनी एक योजना सुरू केली होती. मी सगळ्या संस्थेचा मेंबर झालो.
कोल्हापूरचे मेंबर होता. हो, मी त्यावेळेस तिथे झालो त्या नाटकं पाहण्यासाठी म्हणून. बर बर बर. आता आणि तिथं मग मी ते अंमलदार पहिल्यांदा पाहिलं. त्याच्या आधी PLने आमच्या वाडे ह्याच्या PDA मध्ये बालबांच्या घरी नाटकाचं वाचन केलं होतं. म्हणजे एक नवीन नाटक मला प्रथम तिथं ऐकायला मिळालं आणि पाहायला मिळालं. आणि एका त्याला आपण फार मोठा पुढे झालेला एक पु ल देशपांडे यांचं मला तिथं पाहायला मिळालं. आणि मग एक कुठेतरी त्या अंगाने कशी नाटकं होतात ते नाटकं मला कुठेतरी पाहायला मिळाली. आणि दुसरं म्हणजे लगेच पुढच्या वर्षी 52-53 साली असेल कदाचित, बालबांनी आमच्याकडनं वाडियामध्ये अंमलदार केलं. क्या बात. बर 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 बर. आणि त्याच्यामध्ये मी हरबट नारबट, बर, मी आणि माझा एक मित्र रणभोर म्हणून अशा मग दोघांच्याकडनं करून घेतलं ते. बर बर बर. म्हणजे तेही होतं. आणि बाकीची कॉलेजची सगळी नाटकाची निर्मिती प्रक्रियामध्ये पुन्हा मला मग सगळं आमचे प्रोफेसर होते डॉक्टर वावा पाठक मराठीचे. आणि ते म्हणजे अरे काकडे आता तूच सगळं करायचंस आता. आणि मग मला सगळं मग त्या गोष्टीसाठी मग राजगुरूचा मला कळत होतं. आणि मग वाडियामध्ये सगळं ते मग जे निर्मिती प्रक्रिया काम करणं हे सगळं एकत्र सगळं चालू होतं. बरोबर आहे बरोबर आहे. परंतु ते म्हणून ते झालं तिथं सगळं पूर्ण ताकदीनिशी तुम्ही करत होतात. अगदी सगळं. काय होतं एकदा सकाळी 6 ते रात्री आणि पुण्याला मी जेव्हा PDA मध्ये रात्री तालमी होत असत 9च्या नंतर, 9 ते 12. मग नंतर काय व्हायचं, 12 नंतर सगळे डॉक्टर लागू वगैरे सगळे गुडलक जाऊन बसायचे. ते गेले चर्चा करत बसायचे. मला वाटायचं बसावं, पण सकाळी पहाटे 6ला उठायचंय म्हणून पुन्हा मी वाड्याला यायचो. असा तो संबंध चाललेला होता माझा त्या 2 वर्षामध्ये. नंतर आम्ही अंमलदार केलं वाडियाला. पण अंमलदार नंतरचं कुठलं नाटक तुमचं मी पुन्हा सांगतो. त्या झालं. त्याच्या आधी मग आता 54 साली काय झालं, स्पर्धा सुरू झाली. आपण पुन्हा स्पर्धेकडे येऊया. काय होतंय तो असणार ना. बरोबर आहे, दोन्हीकडे असणार. अगदीच बरोबर आहे, चालू आहे ते. तुम्हाला दोन्ही आठवत असणार सगळं काय त्या वर्षातलं. आणि मग मी पुण्यात प्रयोग केले. आणि आता स्पर्धेतला पुण्यातला प्रयोग झाला आणि ते अंतिम स्पर्धेसाठी म्हणून निवडलं गेलं. आता बालबा म्हणले अरे अरुण मुंबईला जा. म्हटलं जातो. तिथं सगळं आपल्याला इथून काय सेट वगैरे आपल्याला नेता येणार नाही, तिथं बघ सगळी व्यवस्था कर सगळे जाऊन तिकडे. म्हटलं हो जातो. तर मुंबईला पहिल्यांदाच गेलो मग मी. 54 साली. 54 साली मला तिथं पहिला 54 का 55 सुरुवाती फायनलच्या वेळेला तिथं मी गेलो. आणि साहित्य संघात नाटक, साहित्य संघ त्यावेळेला ओपन एअर थिएटर संघात होतं, साहित्य संघात होतं. तिथं मी गेल्यानंतर मॅनेजर तिथं होते भार्गवराव पांगे म्हणून, अतिशय चांगला माणूस. साहित्य संघ त्यावेळेला चाललं होतं त्या माणसामुळं चाललं होतं. कारण काय होतं, ते स्वतः संबंध जी व्यवस्थापन त्यांच्याकडे जे होतं सगळं ते पांग्यांच्याकडे होतं. म्हणजे डॉक्टर भालेराव यांचे ते उजवा हात होते. त्यावेळेला साहित्य संघाची जी नाटकं चालू होती संबंध, ते भार्गवराव पांग्यांचं व्यवस्थापन आणि संबंध नाट्यगृह चालवणं हे सगळं ते भार्गवराव पांगे करायचे. मी त्यांना जाऊन भेटलो. म्हणलं असं असं आमचं परवा दिवशी स्पर्धेत नाटक आहे, तर आम्हाला सेट वगैरे सगळं आमचं असं. मी म्हटलं मला काय पाहिजे सगळं मी घेऊन आलेलो आहे. तर तिथं त्यांनी दाखवलं मला सगळं. आणि नंतर म्हणाले नाही एवढ्यात काय झालं की तिथे एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीचं नाव अरविंद देशपांडे. त्यावेळेला तो तिथं भारतीय विद्याभवनमध्ये त्यांच्या नाटकाच्या तालमी होत असत. त्यावेळेला भारतीय विद्याभवन हे अशा म्हणजे आमच्या नवीन कलाकारांचं एक केंद्रस्थान होतं तिथे. आणि तिथं दामू केंकरे, विजया जयवंत म्हणजे आताच्या विजया मेहता, नंतर नंदकुमार रावते, आनंद पै, ही सगळी मंडळी भारतीय विद्याभवन मध्ये नाटकं करत होती, एकांकिका करत होती. तर तो तिथं मला भेटला. तो तिथे चालला होता संध्याकाळच्या, तो तिथं कामाला होता. कामावरून तिथं आला, एक तिथं यायचं मग पुढे भारतीय विद्याभवनमध्ये चालत जायचं. तर त्याला पांग्याने सांगितलं की अरे हा असा असा आलेला काकडे पुण्याच्या PDAचा आहे, तर याला तू जरा मदत करशील का? आपल्याकडे त्यांना पाहिजे तसा सेट नाही आहे, इथं कुठं बघशील का? तर तो म्हणला चल मी चल. म्हणून मग
त्याच्याबरोबर मी गेलो हा. आणि गिरगावात तिथं कोटकर पेंटर म्हणून आहेत, बर त्यावेळेला होते. हम्म. तर त्यांच्याकडे असे सेट वगैरे बरेच बॉक्स सेट बरेच टंगून ठेवलेले असायचे. बर पण त्यांच्याकडनं मी तो घेऊन आलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि त्यावेळेला काय 75 रुपयामध्ये आणणं नेणं सेट लावणं सगळं 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 75 रुपयामध्ये त्यावेळेला होत होतं. बर तर त्यांनी तो संबंध मी त्यांच्याकडनं घेतला आणि प्रयोगा दिवशी सकाळी मी पुन्हा तिथं जाऊन तो संबंध लावून वगैरे घेतला. सगळं झालं आणि ही सगळी मंडळी पुण्याहून PDAची पहिल्या सकाळच्या गाडीने आली, ट्रेनने आली. कारण त्यावेळेला टेम्पो म्हणा ट्रक म्हणा अशी काही नव्हतंच, काहीही नव्हतं त्यावेळेला. आणि मग ते घेऊन आल्यानंतर ते पुण्याहून आले, विटीला उतरून आले इकडे. ते त्यावेळेला ट्राम होत्या मुंबईला. ते हे ट्राम खडखड करत त्या ट्राम यायच्या. मी आलो मुंबईला ना पहिल्यांदा, विटीला उतरलो आणि ट्राम मध्ये बसूनच मी साहित्य संघात गेलो. एक आणण्यात कुठे जा, अशी ती मुंबईची पहिली हे होती. कारण त्यावेळेस मुंबई फक्त गिरगावामध्येच होती, तेवढ्या पुरतच ते मर्यादित होतं नाटक म्हणजे कलाक्षेत्र. हो, संघातच नाटकं व्हायची, तिथेच व्हायची. आणि मग आम्ही इथे आल्यानंतर भालबाने पाहिलं, डॉक्टर लागून वगैरे सगळ्यांनी पाहिलं. काकडे काय तुफान काम केलंस तू, आता काय चिंता नाही, आता प्रयोग बघ आपला कसा होतो ते आता. आणि मग त्या दिवशी तो प्रयोग अप्रतिम झाला आणि पहिलं बक्षीस मिळवून गेला. क्या बात. म्हणजे जेव्हा नाट्य स्पर्धा झाल्या सुरू केल्या महाराष्ट्रामध्ये, तर पहिली नाट्य स्पर्धा आम्ही जिंकली. असा तो इतिहास आहे. बर बर. म्हणजे हे इकडं झालं आणि तिकडं पुन्हा आता वाड्यामध्ये जायला पाहिजे आपल्याला आता. बरोबर. तेव्हा काय झालं, मराठी वाङ्मय मंडळाचा सेक्रेटरी मी. आता सेक्रेटरी मंडळ म्हटल्यानंतर उद्घाटनाला कोणाला तरी आणायचं कामं. मग ते पुढच्या महिन्यात त्या वर्षभरात ते कार्यक्रमाची आखणी करायची, ते कार्यक्रम ठरवायचे. तसं सगळं म्हणजे त्या ह्याच्यात मला वेळ जायला लागला. म्हणजे इकडं हे करायचं, इकडं PDAचं, आणि शिवाय पुन्हा कॉलेजमध्ये शिकायचं हे विसरून जायला लागलो. आणि मग कॅन्टीनचं काम, मेसचं काम, हॉस्टेलची कामं, हे सगळं तिथं मग मला ते करावं लागायचं. म्हणजे इतकं सगळा तो संबंध पहिल्यापासून 6 ते रात्री 12 असं तो संबंध माझा त्यावेळेचा त्या 4-5 वर्ष अशी गेली माझी. त्यामुळे दुसऱ्या वर्षी उद्घाटनाला त्यावेळी तिथं बाबा बोरकर होते कवी, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं मराठी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन करायचं, येतो म्हणाले. आनंदाने येतो. तर त्या वर्षी तो उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम झाला. त्यांना तो आवडला. आम्ही त्यांच्या कविता सगळ्या म्हणल्या, त्यांच्याकडनं म्हणवून घेतल्या. अच्छा, म्हणजे तुम्ही सादर केल्यात तू लोकांनी? हो, त्यांच्या समोर त्यांना आनंद झाला, खूप आनंद. आणि ते त्यांना लवकर जायचं होतं, पण नंतर मग मी काय कॅन्टीन मॅनेजर मी असल्यामुळे जाऊन तिथं त्यांच्याकडे ते विसरलेच त्यांना जायचंय म्हणून त्या सगळ्या गडबडीमध्ये. आणि मग म्हणाले, अहो आमच्या फाटकन बाबा फाटक, ते पण कवीच ना, बाबा फाटक ते पण कवीच, म्हणजे खबरदार जरा टाच मारून कविता लिहिणारे बाबा फाटक. त्यांना खूप आनंद झाला. म्हणले मग मी हे असे उद्योग सगळे चालू होते. बोरकरांच्या समोर, बोरकरांच्या त्या उद्घाटनाच्या ह्याच्यात कविता म्हणण्याची कल्पना कोणाची होती? हो, त्यांच्याकडे म्हणून घेतली. आणि त्यांच्या कवितात एक गेयता आणि स्वतः ते थोडंसं अनुनासिक म्हणायचे. आता त्यांनी त्यावेळेला एखादी कविता म्हणली मला, आता आठवत दोन, ते असं काहीतरी, तू छेड अशीच शरीर सता, अशा त्यावेळेची ती पद्धत होती कविता सादर करण्याची. आणि त्यांचं थोडंसं ते असं थोडंसं ते असल्यानंतर थोडं अनुनासिक अशा पद्धतीने ते कविता म्हणायचे. बर बर बर. म्हणजे तिकडे
कॉलेजमध्ये हे म्हणजे काय होतंय, इकडं वाङ्मयीन थोडंसं कार्य चालू असायचं, नाटकाचं काम चालू असायचं आणि उपजीविकेसाठी ते काम चालू असायचं. बरोबर आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या तो काळ असा होता तो. हो, पण तुम्हाला तरी सुद्धा म्हणजे वाडियातली आणि पुन्हा पिढीतली तुम्हाला अजून आठवणारी नाटकं सांगा ना मला. नाही, आता पुन्हा आता हे केल्यानंतर आता 4थ्या वर्षी, आता मी शेवटचं वर्ष माझं होतं, इतके वर्ष मी अभ्यास करून कसा पास झालो, पास होत गेलो. तुम्ही काय करत होता? ग्रॅज्युएशन कुठलं करत होता? माझं आर्ट्सला होतं ना. ज्या वेळेला मी नानासाहेबांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मला शिकायचंय, तर तो म्हणले की तुला आर्ट्सलाच जावं लागेल, इथंच तुला शिकावं लागेल, सायन्सकडे गेलास तर तुला एवढं तुला बाकीचं तुला करायला मिळणार नाही, कारण तुझ्याकडे खूप जबाबदारी आहे. जबाबदारीने काम करायचे, हॉस्टेल सांभाळायचे, मेस सांभाळायचे, कॅन्टीन सांभाळायची. कारण काय, ते 11 ते 5 काम करणारी जी त्यांची नेमलेली जी असायची माणसं, ते गेल्यानंतर सगळं आमच्याच ताब्यात असायचं, म्हणून त्याच्यानंतर आम्ही ते सांभाळायचं. नाही, पण मग 5व्या वर्षीचं नाटक कुठलं? शेवटच्या वर्षीचं. त्यावेळेचं जे नाटक आहे खडाष्टक. शंप जोशींचं खडाष्टक नाटक. कारण त्यावेळेला जी नाटकं चालू होती संबंध तिथं मराठी रंगभूमीवरती, की संगीत नाटकाच्या शिवाय जी अतिशय त्यावेळेला लोकप्रिय नाटकं झालेली होती, त्यात हे शंप जोशींचं खडाष्टक. याच्यामध्ये काय आहे की नाटकातच, नावातच त्या नाटकाच्या की काय आहे त्याच्यातला आशय तुम्हाला नावापासून सुरू व्हायचं. आणि मग त्याच्यात जे काय कर्कशराव ही नावच सगळी तशी, आणि तो वक्रतुंड संस्कृत आहे म्हणजे तो संस्कृत बोलणार, अशा पद्धतीचं सगळं ते सुरू होतं. ते कोणी बसवलं? भालबांनीच. वाडियाला की सगळी नाटकं भालबाने बसवलेली. सगळी नाटकं भालबाने बसवलेली. पण त्याचं काय होतं, ते जे नाटक भालबाने बसवलं आणि मला म्हणाले की तुला आता आयुष्याचा महत्वाचा याच ह्याच्यातला रोल करायचा आहे, वक्रतुंड. आणि खरंच सांगतो, त्यांनी माझ्याकडनं इतक्या चांगल्या पद्धतीने तो करून घेतला होता. त्याच्यामध्ये काय तो बोलणार वक्रतुंड, सगळं संस्कृत प्रचूर बोलणार, त्याच्यातून विरोध घडणार, अशा पद्धतीचं ते असं बोलणं होतं ते सगळं. वक्रतुंडला रिस्पॉन्स खूप मिळाला. काय खूप मिळाला. काय झालं पुढे, तिथे नानासाहेब आमचे अतिशय रसिक माणूस आणि एवढा विद्यार्थी प्रिय प्रिन्सिपॉल मी तर कधी पाहिला नाहीये. ज्या वेळेला ते आपल्या ऑफिसमधनं आमच्या एम्पी थिएटरमध्ये यायला लागायचे, तर आमचे सगळे जे बाकीचे तिथं ॲटमॉस्फिअर सगळं कॉस्मोपॉलिटन, सगळे भाषिक, आणि मग त्यांचा गजर असायचा, सुरू महाराज की जय, सुरू महाराज की जय. म्हणजे इतका, आणि नानासाहेब देखील असे हात वर करून आनंदाने स्वीकार करत अशा पद्धतीने एम्पी थिएटरमध्ये आमच्या यायचे प्रयोग पाहायला. आणि त्या वर्षी त्याने प्रयोग पाहिला, मोग रांगणेकर यांना बोलवलं होतं. कारण नानासाहेबांचं कसं, म्हणजे सुरू साहेब प्रिन्सिपल, त्यांना मी नानासाहेबच म्हणतो, आम्ही म्हणायचोच आम्ही नानासाहेब. तर ते संबंध कलाकारामध्ये अतिशय एक रसिक म्हणून जाणकार. म्हणजे त्यांच्या घरी डेक्कन जिमखान्यावरती त्यांचा बंगला होता, तिथं मधुमालते गुणे ताई त्यांना म्हणायचं आम्ही. त्यांचं तिथं मॅटर्निटी हॉस्पिटल होतं आणि त्याच्या वरच्या मजल्यावर ते नानासाहेब राहायचे. तर त्यांच्या तिथे एक मोठा हॉल होता आणि त्या हॉलमध्ये अशा बैठकी चालायच्या गाण्याच्या. ज्योत्स्नाबाई भोळे कुठे सगळी मंडळी तिकडे असायची त्यांच्याकडे. आणि मला तिथे ते बोलवायचे, अरे आज तुला कॉफीची व्यवस्था करायची आपल्याकडे असे. आणि त्यांच्याकडे अशा मैफिली मी ऐकलेले आहेत. म्हणजे हे संस्कार असे होत गेलेले आहेत त्यांच्याकडचे. आणि असे अशा पद्धतीनं. आणि मग ते जे नाटक झालं आमचं खडाष्टक, त्यातली ती भूमिका पाहून मोग रांगणेकर म्हणाले आमच्या नानासाहेब, हा मुलगा मला द्या. तो शिकतोय त्याला कशाला घेऊन जातो, शिकतोय त्याला शिकू दे. आणि मग त्याला विचार नंतर काय करायचे ते.
बर. पण अरे त्याला जरा शिकू दे. म्हणजे इतकं ते हे झालेली होती त्यावेळची ती वक्रतुंडाची भूमिका माझी ती बालवाणी. आणि ते महत्वाचं तेच होतं की त्या संस्कृत शब्दातूनच्या उच्चारातून तिची विनोदी निर्मिती होत असते ना. आता माहित नाही आताच्या मुलांना कितपत ते कळेल. आज आपण आजचा जमाना हा वेगळा विषय काका, आपण त्याच्यात शिरूया नको आता. त्याच्यामुळे एक वक्रतुंडाची भूमिका तुम्ही तेव्हा त्याच्याबरोबर केली आणि मग पिढीत पण काम नंतर केलं होतं. हो केलं होतं ना मी. अंधाराच्या शाळेमध्ये काम केलं होतं, पुढे जगन्नाथाच्या रथमध्ये थोडंसं काम केलं होतं. पण नंतर पुन्हा काय व्हायला लागलं इकडे पुन्हा वाङ्मय मंडळाकडे यावं लागतं मला पुन्हा. काय सांगतो काय. आणि त्या शेवटच्या वर्षी मी त्यावेळेला PL पुण्यात होते. पु ल देशपांडे पुण्यात त्यावेळेला होते आणि त्यांचं चित्रपट चालला होता गुळाचा गणपती पहिला. तर मी आमचा बाबा फाटकांना म्हटलं आपण त्यांना बोलूया काय तिथं. जा म्हणाले बोलो. म्हटलं गेलो मी. त्यावेळेला तिथं नवयुग स्टुडिओ आणि डेक्कन स्टुडिओ असे काही 2 स्टुडिओ होते तिकडे. मी गेलो तिथं त्यांना भेटलो. म्हटलं असं मी नानासाहेब सुरूंच्या वाड्या. नानासाहेबांच्या का वा काय म्हटलं असं उद्घाटनाला यायचंय. येतो म्हणाले. मला नानासाहेबांचं मी तिथं नाव वापरून घेतलं आणि त्यांना बोलवलं. त्या दिवशी मग ते तिथं उद्घाटनाला आले. त्यांचे काम केल्याचं आम्ही सांगितलं. म्हणजे असं सगळं माझं त्या वेळेला चालू होतं सगळ्या गोष्टीचं. म्हणजे काय होतं की त्या माणसांच्या संपर्कात येऊन कुठंतरी ते मला सारखं विविध गोष्टी तुमच्या समोर घडत होत्या आणि मग असं वाटायचं की आपण काहीतरी करत राहावं, आपण काहीतरी असं करत राहावं. म्हणजे या कुठंतरी त्याच्यामध्ये आपल्याला ती एक चालना मिळत राहिली की आपण आता फक्त एवढंच नाही करून थांबायचं, आपलं हे केलं पाहिजे. आता कुठंतरी एक आदर्श डोळ्यासमोर एक 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 गोष्टीचा येत गेला आणि त्याप्रमाणे आपल्याला कुठेतरी घडेल का, आपण आपलं करता येईल का, वेगळ्या पद्धतीने एक ऊर्जा मिळत जाते. अशी सगळी मोठी मोठी माणसं समोर त्यावेळेला पाहायला मिळाली, संपर्कात आली. असं ते कुठंतरी तो काळ होता, तो सगळं तिथे त्यावेळेला होता. पण काका या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही कॉलेज बोलताय, PDA बोलताय, PDAच्या नाटकांबद्दल तुम्हाला अजून काय म्हणायचं असेल तर म्हणू शकता. पण मला अजून एक तुम्ही त्याच्यावरही सांगावं. तुमच्या आणि राजाभाऊ नातूंची पुण्यातल्या खूप चांगली मैत्री होती. खूपच चांगली मैत्री होती. आणि राजाभाऊ हे नाटकाच्या ह्याच्यातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे पुण्यातल्या महाराष्ट्र कलोपासक मध्ये. पण तो नंतर झाली. त्यावेळेला तो राजाभाऊ तिथे नव्हता. त्यावेळेला तो तसा तिथं होता. त्यावेळेला तिथं होता त्यांच्या त्या महाराष्ट्र कलोपासक मध्ये. पण ज्येष्ठ मंडळी त्यावेळेला जास्त होती. पृथ्वीराज भोपटकर वगैरे त्यांच्या संदर्भात होते. आणि नंतर त्यांनी पुन्हा महाराष्ट्र कलोपासकरी पुढे अपूर्व बंगाल केलं. त्यांच्या योजनेत. म्हणजे काय होतं ही सगळी नाटकं मला त्यावेळेला पाहता आली. म्हणजे एका पातळीवर कलोपासकची नाटकं बघत होता, PDAच्या प्रोडक्शन बरोबर सगळं ते वातावरण तसं भारलेलं असायचं होतं त्या काळातलं. आणि मग तिथं ते अपूर्व बंगालमध्ये पहिल्यांदा श्रीकांत मोखेला पाहिलं. तो पहिला उमदा नट पाहिला तिथं. आणि त्यावेळेला इकडं त्यावेळेला पुण्यामध्ये 3 नाट्यसंस्था महत्वाच्या होत्या. एक PDA, नंतर महाराष्ट्र कलोपासक आणि सोशल क्लब म्हणजे आपलं भरतनाट्य संशोधन मंदिराचं. त्यावेळेला भरतनाट्य मंदिर ओपन एअर होतं. आणि तिथं सोशल क्लब म्हणून त्यांची संस्था होती. तिथंही मी धडपड करत होतो. म्हणजे पाहायला जात होतो. तिथं एक महत्त्वाचं नाटक त्यावेळेला मी म्हटलं ना, संगीत परंपरेत जी आपल्या होती त्याच्या कुठंतरी त्याला असं हे करणारी, थोडासा छेद देणारी किंवा नवीन काहीतरी करणारी अशी जी नाटकं होती. त्यात एक म्युन्सिपाल्टी म्हणून नाटक होतं. आणि त्याच्यामध्ये ते गोला आपटे आणि वगैरे काम करायचे. म्हणजे या सगळ्या लोकांचा अभिनय मला जवळून पाहता आला त्यावेळेला तिथं. आणि तेही पाहिलं. आणि नंतर त्यावेळेला ही सगळी चित्रपटसृष्टीतली जी मोठी मोठी माणसं आहेत त्यावेळेला आमचा आदर्श होता. सगळे मोठी मोठी माणसं, बाबुराव पेंढारकर, राजा परांजपे, ही सगळी माणसं त्यावेळेला. आणि त्याने मग त्यांचं झुंजाराव नाटक केलेलं मी पाहिलं. राजा होणे काम केलं बाबुराव पेंढारकर. म्हणजे काय होतं की तशा सगळ्या त्या 3-4-5 वर्षामध्ये पाहिलं त्यांचं काय काय या याच्यातून मी
त्यात गुरफटत गेलो. या माध्यमात गुरफटत जाण्याचं सगळे वातावरण होतं ना, पण गुरफटतच गेलो त्याच्यामधलं मी. बरोबर. हा काळ तसा होता तो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये संबंध जाण्याचा. बरोबर आहे. तर तुम्ही एकाच वेळी कॉलेजच्या संपूर्ण सगळ्या ज्या तरुणाईच्या काय म्हणतात आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या करत होता, PDA बरोबर बांधलेले गेले होता, कलोपासकचं करत होता. मला एक वेगळाच थोडासा प्रश्न त्या काळातला म्हणून विचारायचा आहे. त्या काळात नाटकात काम करायला कॉलेजमध्ये मुली मिळायच्या? होय, मिळायच्या. आता आम्ही जी नाटकं केली ना, तर त्याच्यामध्ये मी तुला सांगतो, सगळ्या नाटकामधून आम्हाला कॉलेजमध्ये मुली मिळाल्या. भ्रमाच्या भोपळ्यामध्ये 4 आहेत. स्त्री कलाकार, त्या 4ही आमच्या कॉलेजमधल्या. आणि त्यावेळेला आमच्या कॉलेजमध्ये जिचं नाव महत्वाचं आहे, मी घ्यायला पाहिजे, उषा अत्रे. अत्रे मास्तरांची दुसरी मुलगी, म्हणजे प्रभा अत्रेंची धाकटी बहीण. तर ती माझ्याबरोबर काम करायची. संबंध ती होती. म्हणजे आम्हाला स्त्री कलाकारांची त्यावेळेला म्हणजे कॉलेजमध्ये किंवा PDA मध्ये अजिबात कमतरता नव्हती. इकडं बालवांच्याकडे ताराबाई घारपुरे, लीला अर्जुन वाडकर. लीला अर्जुन वाडकर काम लीला अर्जुन वाडकर त्यांची ती महत्वाची सुरुवातीच्या काळातली हिरोईन होती. लीला अर्जुन वाडकर. म्हणजे तसा प्रश्न नव्हता मुली मिळण्याचा. तेव्हा मुली मिळणे हा एवढा प्रश्न नव्हता, कधीच नव्हता. आमच्या कॉलेजमध्ये तर नव्हता. तुमचं लक्ष फक्त नाटकाकडे होते, मुलींकडे नव्हतं तरुणाई. नंतर आम्ही, म्हणजे काय होतं, वाङ्मय मंडळाचा सेक्रेटरी म्हणून सगळ्या ज्या गोष्टी करायच्या त्या वाङ्मयाशी निगडीत असलेल्या करायच्या. म्हणून मग त्या वर्षी मग दरवर्षी मी काहीतरी अशाच पद्धतीने, म्हणजे कुठेतरी गडकऱ्यांचा वेड्यांचा बाजार ते नाटक होतं ना, त्याच्यातला एक प्रवेश आम्ही केला. मग ते उषानी मी आम्ही असा तोही. आणि मग ती गडकऱ्यांची भाषा आणि गडकऱ्यांचा तो ते वाङ्मय मंडळाचं म्हटल्यानंतर कुठंतरी त्या अर्थाने तशा पद्धतीने नाटकं करणं, तर तसं आम्ही केलं. मग उषानी आणि मी ते केलं. एकूणच वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं लक्षात घेता का? भाषेच्या ह्याचा वेगळा अभ्यासच तुमचा झाला असणार. प्रत्येकाची लिखाणाची म्हणजे पद्धत वेगळी आहे इथे. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं गडकरी एकदम लंबी चौडी वाक्य लिहिणार, पुलंची लिखाणाची पद्धत पूर्ण वेगळी, किंवा म्हणजे खडाष्टक हे अजून वेगळ्याच पद्धतीने वेगळं आहे. आता मला त्याची वाक्य आठवत नाहीत, पण काय पण ती भाषा, म्युन्सिपाल्टी म्हणजे भाषा एकूणच नाटकांची विविध पद्धतीची आहे. त्यात प्रत्येकाची एक शैली असायची, लिखाणाची शैली असायची त्या प्रत्येकाची, आणि ती खास असायची. तर कुठेतरी माझ्या डोक्यात ते सतत कुठेतरी ते असं रेकॉर्ड होत गेलं. तुमच्या कळत न कळत तुम्ही ते घेत राहता तशा पद्धतीने होत. आणि मग असंच एक आमच्या मराठी शेवटच्या वर्षी आम्ही केव्हा एक कार्यक्रम केला, शेवटचा कार्यक्रम म्हणून. मग एक एकांकिका केली. त्यावेळी दिवाळी अंकात कुठली तरी एक एकांकिका आली होती, नवकाव्याचं खिल्ली उडवणारी. अशी ती एकांकिका होते. तर मी, उषा अत्रे आणि एक असे तिघाने मिळून आम्ही त्यावेळेला मी करायचो सगळं, डायरेक्शन काय बालबांच्याकडे थोडं शिकलो होतं ना, म्हणून मग असे लुडबुड माझं चालू होती सगळी, ते केली होती. आणि त्याच्यातली ती एकांकिका मुलांना खूप आवडली. त्याच्यातली खिल्ली चढवली होती. आता त्याच्यातलं आता मी बघतो, मला आठवतंय का एक ओळ, 4 ओळी काहीतरी येत म्हणतं. बागेश्रीची चिवचिव ठुमरी, भैरव कण्हला येथ दुपारी, आणि बुद्धाच्या कडोसरीला ख्रिस्त बांधतो नवी सुपारी. आता मला माहित नाही काय असं काहीतरी एकांकिका होती, ते मी केलेली होती. तेव्हा काम केलेलं होतं, काय डायरेक्ट केले, काम केले, मजा आली त्याला त्यावेळेला. आणि दुसरं तेच नव्हतं, पण मराठी नाटकच नव्हती. पण त्यावेळेला कॉलेजमध्ये मला आमचे गुजरातीचे प्रोफेसर दवे म्हणून ते बोलवायचे. मग त्यांच्या नाटकात गुजरातीमध्ये काम करायचं. आणि दुसरं की
आमच्या गॅदरिंगला छोटे छोटे स्किट्स व्हायचे बर आणि काही टॅब्लोज व्हायचे. बर म्हणजे या निरनिराळ्या प्रकारांचा जो तो आपल्या समजून घेण्याचा भाग होता तो त्यावेळेला तिथं चालू होता. आता आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेला याकूब सईद, बर फजलुर रहमान, देवेन वर्मा बर आणि मी असे होतं. असे आम्हाला आणि आमचे प्रोफेसर शेख ते आम्हाला असे स्किट लिहून द्यायचे 5-5 10 मिनिटाचे. बर बर आणि आम्ही ते चौघे करायचो सगळे. बर 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 आणि असं आणि गाजायचे, खूप गाजायचे असे. काही काही वेळेला निशब्द असायचे, काही वेळेला त्यांच्यातल्या हे असायच्या, ऍक्शन असायच्या. कुठंतरी त्याला मला असं वाटलं की त्यावेळेला चार्ली चॅपलिनचा पण थोडासा त्यांच्यावरती प्रभाव असावा आणि त्याच्यातून ते होत असावं. आणि नंतर मला असं आठवायला लागलं की आता याकूब सईद या चुटक्यांचं त्याच्यावर इतका प्रभाव झाला की नंतर जेव्हा तो दूरदर्शनला इथं आला त्यांनी आणि बबन प्रभूंनी असे चुटक्यांची सिरियलच केली होती एक. मी त्याला म्हटलं अरे वहां से तुम्ही लिया क्या हो. या सगळ्यात ते एक होतं. आणि दुसरा एक टॅब्लो म्हणून एक माझ्या डोक्यात आमच्या तिथं केला होता. तर तो टॅब्लो हा रंगभूमीवर प्रथम मी पाहिला आणि तो संबंध त्याच्यामध्ये त्यावेळेला हंचबॅक ऑफ नॉटर डॅम म्हणून पिक्चर होता घेऊन गेलेला, कुबड्या. तर फक्त कुबडा घेतला आणि आमच्या प्रोफेसर शेख यांनी त्याच्यावर एक टॅब्लो लिहिला. म्हणजे तो काय असतं टॅब्लो हा प्रकार म्हणून. तर आतून शेख सरांनी माईकवरनं बोलायचं आणि इथं त्यांनी फक्त अंगिक अभिनयानं तो संबंध ती पोर्ट्रे करायचं सगळं. अशा पद्धतीने तो प्रकार होता. आणि त्याच्यामध्ये कमल भांडारकर की जे महाराष्ट्राचे विकेट कीपर होते ते आमच्या कॉलेजमध्ये होते. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेला सुरेशचंद्र नाडकर्णी की जो गझल गायक आतला तो सबंध हे म्हणजे काय वातावरण अशा पद्धतीचं होतं. नकळत एकमेक ते आपल्या ह्याच्यामध्ये संस्कारित घेत होत गेला आपल्या डोक्यात मनामध्ये. तर तो टॅब्लो हा प्रकार जेव्हा तो भांडारकरांनी केला आणि एक नवीन कलाकार भांडारकरमध्ये आहे. तर भांडारकर म्हणजे क्रिकेटचे कोच त्यावेळेचे आमचे. तर त्यांच्यामुळे मला क्रिकेटचं वेड लागलं. बाकी सगळ्या खूप गोष्टी. अच्छा हो मी ते तर आहेच. तुमचं नाटक आणि क्रिकेट असे दोन मुद्दे आहेत पण नाटक जास्ती आहे काही वेळाला तरी तुम्ही. आणि ते सगळं झालं म्हणून हाही गॅदरिंगच्या वेळेला हेही आम्ही करत असो. म्हणजे कुठंतरी प्रोफेसर शेख भांडारकर या म्हणजे नाटकाबरोबर याही निरनिराळ्या विविध गोष्टींचा रंगभूमीवर सादर करण्याच्या प्रकाराचा कुठेतरी ते मला त्याची ओळख होत गेली असं आपण म्हणू. पण तुम्ही इथे पीडीएच्या बाबत म्हणालात तर जगन्नाथाचा रथ मध्ये काम केलं होतं तुम्ही का प्रोडक्शन मध्ये होतं? जगन्नाथाचा रथ मी मुंबईला आल्यानंतर झालं. पण त्यावेळेला मी काम करायचो सुरू तालमीच्या वेळेला. पण छोट्या छोट्या मॉपमध्ये त्यावेळेस संपूर्ण काम करायला मला मिळालं नाही. कारण मी त्यावेळेस तोपर्यंत मुंबईला आलो होतो. आणि तुमचं कॉलेज आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेळेचाही प्रश्न तसा बऱ्यापैकी असतो. नंतर काय झालं की हे सगळं करता करता 54 साली मी ग्रॅज्युएट झालो. गंगेत घोडं आलं. आणि म्हणजे अभ्यास न कर काय मला माहीत नाही. हे सगळं झाल्यानंतर दोन महिने का 1 महिन्यापूर्वी लायब्ररीतच बसायचो. काम झाली की लायब्ररीतून बसायचं. आणि मग ते एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असं काही ते त्यावेळेला आमच्या डोक्यात होतं. पण तेवढंच अभ्यास करायचा. तसं करून मग मी ते पण आज झालं ऑनर्सची पदवी मिळाली झालं. आणि मग पुन्हा आता काय कॉलेज संपलं. पुढे काय आता नोकरी पाहायला पाहिजे. आता काय करायचं. मी नानासाहेबांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं की अजून मला शिकायचं आहे. शिकू का? शिक ना शिक. पण म्हटलं आता कॉलेजमध्ये नाही. आतापर्यंत मला कॉलेजमध्ये फी भरायची नव्हती काय नव्हतं. सगळं खायला प्यायला झोपायला सगळं काय फुकट मिळायचं. आता तो असं कर म्हणाले माझ्याकडनं तिथे युनिव्हर्सिटीत जा ॲप्लिकेशन घेऊन मी लिहितो फ्रीशिपबद्दल. आणि मग मी ते केलं आणि मग सोशिओलॉजी म्हणून घेतलं. आणि मग ते डेक्कन कॉलेजमध्ये मी जायला लागलो. ते वर्ष तसं तिथं तसं केलं. तर आणि इकडे पीडीएमध्ये जायचं डेक्कन कॉलेज या सगळ्या म्हणजे वाड्याचं इथं मला हे गेलं. वाड्यात आता मला काही करताच येत नव्हतं. तर वाड्याचा विद्यार्थी नव्हतो मी आता.
माझं पास झालेलं होतो मी तिथून. आणि मग ते करता करता काही अनएक्सपेक्टेडमुळं मला कॉलेज सोडावं लागलं. अशा काही घटना घडत गेल्या, मला कॉलेज सोडावं लागलं. मग बेकार झालो. मग मी ते बेकारीचं जवळजवळ 8-10 महिने मी पुण्यात कसे काढले. कारण आतापर्यंत मी इव्हन शिक्षण घेताना देखील मला असं सतत तो ते माझ्या 5वीला पुजल्यासारखं ते सगळं प्रसंग तसे. तर ते पुण्यात मग मी 9 महिने तसे बेकारीत काढले. निरनिराळ्या गोष्टी करता 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 मी 9 महिने मी काढले. आणि मग एम्प्लॉयमेंटमध्ये अर्ज दे इकडं अर्ज दे करत 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 मला एकदाची एक नोकरी मिळाली. आणि त्या निमित्तानं मग मी मुंबईकर झालो. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या सुषमा देशपांडे यांनी घेतलेल्या खास मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.